सुरक्षिततेचा पूल हवा. पुण्यात सातारा रस्त्यावरील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघाताने त्यातील जीवितहानीने सारा महाराष्ट्र हळहळला. सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. अपघात टाळता कसे येतील यावरील उपाययोजनांसाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या असल्या तरी मात्र त्यामुळे सर्वसामान्यांना सुटकेचा सुस्कारा सोडता येणार नाही. याची दोन कारणे. एक म्हणजे या पुलावर झालेल्या अनेक अपघातानंतर याआधी या यंत्रणा अशाच धावपळ करत होत्या, पण अल्पावधीतच त्या पुन्हा मूळ स्वभावानुसार थंड झाल्या. दुसरे कारण म्हणजे हा केवळ नवले पुलाचा प्रश्न नाही. राज्यात विस्तीर्ण 3,08,000 चौरस किलोमीटरच्या भूभागावर पसरलेल्या हजारो किलोमीटरच्या रस्त्यांचा, महानगरांचा आणि शहरांचा आहे. मुळात नवले पूल संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय का होतो हे समजून घेणं आवश्यक आहे. नमस्कार, मी गणेश शिंदे आणि आपण पाहत आहात महा ई न्यूज टू द पॉइंट. अनेक ठिकाणे अपघात प्रवण म्हणजेच ब्लॅक स्पॉट असतात. तीव्र उतार, रस्ता न दिसणारी वळणे, अरुंद मार्ग, दाट लोकवस्ती, सावधगिरीचा इशारा देणाऱ्या साधनांचा अभाव, बेशिस्त वाहतूक, रस्त्यांवरील अडथळे आणि अतिक्रमणे अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. नवले पूल त्यापैकीच एक. पुणे शहर हे बशीप्रमाणे खोलगट जागा बसले असून चारही बाजूंनी कमी अधिक तीव्रतेच्या उताराने शहरात यावे लागते. कात्रजच्या घाटातून पुण्यात उतरण्यासाठीच्या जुन्या बोगद्याचा महामार्गाबरोबर डावीकडून स्वतंत्र बोगदा तयार केला गेला. बोगद्यातून मुंबई महामार्गावर जाता येते. त्यातून बाहेर पडल्यानंतर तीव्र उतार असल्याने वाहन चालकांचे नियंत्रण अनेकदा सुटते. ब्रेक पॅड गरम होऊन नादुरुस्त होतात. शेकडो टन माल घेऊन जाणाऱ्या जड वाहनांना नियंत्रित करणे अवघड जाते. परिणामी भीषण अपघात होतात. अपघात झाला की रंबलर टाक, सावधगिरीचे फलक लाव, वेग मर्यादा ठरव असे अनेक किरकोळ उपाय केले जातात. तथापि मूलगामी उपाययोजनांच्या घोषणा हवेतच राहतात. अशाच एक अपघातानंतर नवले पूल वडगाव पूल जोडणारा नवा पूल बांधण्याची, ग्रेट सेपरेटर करण्याची घोषणा केली गेली होती. त्यानंतर 3 वर्षात केवळ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यापलीकडे काहीही झालेले नाही. आता या भीषण अपघातानंतर हा प्रस्ताव बाजूला टाकत अचानक 35 किलोमीटरचा जांभुळवाडी रावेत दरम्यानचा तब्बल 7,500 कोटींचा पुलाचा प्रस्ताव चर्चेत आला आहे. तसेच पुण्याभोवतीच्या नियोजित वर्तुळाकार रस्त्याचा या भागातील टप्पा आधी घेतला तर जड वाहने कात्रजच्या आधी वळण घेतील आणि थेट मुंबई रस्त्याला लागतील असा पर्यायही मांडण्यात आला. प्रत्येक अपघातात होणाऱ्या अशा घोषणा कागदावरच राहिल्या आणि गेल्या 3 वर्षात या भागातील अपघातात 27 निष्पापांना जीव गमवावा लागला. याचे भान आहे कोणाला? राज्यातील इतर रस्त्यांच्या स्थितीकडेही गंभीरपणे पाहावे लागणार आहे. जानेवारी 2019 ते सप्टेंबर 2025 या 6 वर्षामध्ये रस्ते अपघातात तब्बल 95,722 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2023 या वर्षात 31,347 अपघातांची नोंद झाली आहे. त्यात 15,434 मृत्यू झाले आहेत. 2024 या वर्षात 30,648 अपघातांमध्ये 15,901 लोकांचा मृत्यू झाला. रस्ते अपघातात घट होण्यासाठी कोणते रामबाण उपाय वापरावे या प्रश्नाला तज्ज्ञांकडून 4E असे उत्तर देण्यात येते. इंजिनिअरिंग, एन्फोर्समेंट, एज्युकेशन आणि इमर्जन्सी केअर आदींचा त्यात समावेश होतो. अपघातप्रवण भागांची संख्या कमी करण्यासाठी रस्त्यांची रचना सुयोग्य करणे, लेनचे पट्टे आखणे, कडेला रेडियम लावणे, आवश्यक ठिकाणी रंबलर, पुरेशी प्रकाश योजना, पादचारी मार्ग, रस्ते ओलांडण्यासाठी सुरक्षित व्यवस्था, दिशादर्शक फलक, योग्य ठिकाणी सायकल ट्रॅक, क्रॉसिंग आदी अभियांत्रिकी उपायामध्ये येतात. त्यापैकी कोणत्या सुविधा अस्तित्वात आहेत, ज्या आहेत त्यांची सद्यस्थिती काय, वाहतूक शिस्तीच्या नावावर वाहनधारकाची अडवणूक आणि पिळवणूक करण्याकडे संबंधित यंत्रणांचा भर असेल तर मोठा अपघात झाला की मृतांना जाहीर करण्यापलीकडे सरकार कधी जाणार? रस्ते परिवहन विभाग, त्या भागातील पोलीस यंत्रणा, रस्ते बांधकाम विभाग, महामार्ग पोलीस, स्थानिक महानगरपालिका, नगरपालिका, मते मागायला येणारे लोकप्रतिनिधी यांची काही जबाबदारी नाही का?
या गंभीर प्रश्नावर हे सारे कधी एकत्र आल्याचे दिसत नाही. रस्ते अपघातातील बळींची संख्या चिंताजनक म्हणावी अशा पातळीवर पोहोचली आहे. आता या यंत्रणा जाग्या होणार काय? कायदे आणि नियमांची अंमलबजावणीची जबाबदारी कोणाची? स्वयंचलित दंड प्रणाली, वेग मर्यादा तपासण्यासाठी AI आधारित कॅमेरे आणि स्वयंचलित चलन प्रणाली कुठे धूळखात पडली आहे? वाहन चालवण्याचा परवाना देण्यापूर्वीचे प्रशिक्षण अधिक व्यावसायिक आणि कठोर कधी करणार? महामार्ग तसेच राज्य मार्गाजवळच्या ट्रॉम केअर सेंटरची संख्या वाढवण्याच्या सूचनेकडे लक्ष कोण देणार? या सर्व कळीच्या प्रश्नांचे उत्तर समाधानकारक नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात वाहने बेमुसार वाढत आहेत. त्यांना पुरेसे रस्ते नाहीत हे वास्तव आधी स्वीकारायला हवे. या सगळ्यांबरोबरच महत्त्वाची ठरते ती जनजागृती. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर परवानगीपेक्षा अधिक बेफाम रीतीने वाहने चालवण्याने झालेले अपघात कमी नाहीत. लेन सोडून दुसऱ्याच्या मार्गिकेत धोकादायकरित्या घुसणे, वाहने डावीकडून ओलांडणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी किंवा मालगाडीत लादणे, गाडीचा मागचा दिवा नसणे यावर नियंत्रण कोणाचेच नाही. वाहनांचे प्रखर प्रकाशाचे दिवे हे अपघातांचे आणखी एक महत्त्वाचे कारण. घाटातून जाणाऱ्या वाहनांची फिटमेंट आणि वाहन चालकाची तपासणी होत नाही. वाहनांचे टायर तपासले जात नाही. अर्थात ही महत्त्वाची कारणे विचारात घेऊन त्यावरील उपाययोजना आधी आणि तातडीने केल्या पाहिजेत. या दुर्घटनेनंतर अशी ठोस कृती घडेल ही अपेक्षा. वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी गरज आहे ती सार्वजनिक सहभाग आणि प्रशासकीय इच्छाशक्ती या दोन्हींची. पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन. महाई न्यूज टू द पॉइंट. तोपर्यंत धन्यवाद.